महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबरला मतदान होणार होतं, तर 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता। मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे। 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता। मात्र 10 दिवसाच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे आपण बघतोय सध्या मोठी चर्चा आहे ती म्हणजे पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। सिनेटची निवडणूक रद्द केली, त्याच्यामध्ये धक्का बसावा, आश्चर्य वाटावा असं काही नाही। या राज्यातलं सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही, भीतीपोटी। सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवा सेनेचं पॅनल हे 100% जिंकणार होतं। ही भीती, या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या। कुठल्याही निवडणुकीला टेक्निकल कारण असतं समोर ढकलण्याचं। इतका पावसाळा सुरू आहे, मुंबईत पावसामध्ये आहे आणि पावसात कधी निवडणुका होत नाही। तर संजय राऊत साहेबाचं सरकार जेव्हा होतं आणि पावसाळा असता त्यांनी निवडणूक घेतली असती का? शेवटी कोणी सरकार घाबरत नाही आहे। उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, उद्याही निवडणुका झाल्या महाराष्ट्रात, तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती महाविकास आघाडीला परास्त करण्याकरता तयार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे। बैठकीत राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरतीही चर्चा होण्याची शक्यता आहे। काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। तसंच राज्यातील वाढत्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची विशेष बैठक होणार आहे। तर 2024च्या निवडणुकांपर्यंत शरद पवार आमच्या सोबत येतील असा विश्वास वाटतोय, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। तर यावेळी बावनकुळेंनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला। उद्या निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीचा पराभव करायला तयार आहोत, आम्ही निवडणुकांना घाबरत नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तसंच नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, मुख्यमंत्री लवकर विस्तार करतील, असं देखील बावनकुळे म्हणाले। मला वाटतं कालांतराने 2024च्या निवडणुकीपर्यंत असा काळ येईल असा मला विश्वास आहे। शेवटी माझा विश्वास एखाद्या वेळी योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण हा विश्वास येतोय मला की माननीय शरद पवार साहेब सुद्धा आपलं मन आणि मत परिवर्तन करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता सहकार्य करतील असं मला वाटतं। राज्यातील राजकारणाचा बाजार झाला असून यापेक्षा ग्रामपंचायतीची स्थिती चांगली असल्याचं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यापासून राजकारणाचा बाजार झाला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विकास कामासाठी निधी दिला जात नाही, आम्ही सत्तेत आल्यावर तुमच्यासारखे वागलो तर चालेल का, असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला। ते सांगलीच्या कर्नाळ इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते। अभी नहीं तो कभी नहीं, लक्षात ठेवा, अभी नहीं तो कभी नहीं अशी परिस्थिती देशात आहे। आपण चुकलो, रोज भूलभुलैया चालू आहे, रोज टीव्हीवर चालू आहे, रोज वृत्तपत्रात चालू आहे, रोज नवीन पद्धतीने काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे, रोज फोडाफोडी सुरू आहे। तुमची ग्रामपंचायत वरी म्हणावं लागेल, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणी झालेली आहे। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला। शरद पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिले असा दावा राष्ट्रवादीकडून सुधीर खरटमल यांनी केला।
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला जातोय. काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सुधीर खरटमल यांनी दिली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. माननीय छत्रपती पवार साहेब सोलापूरला 2 वेळा येऊन गेले आणि मी ज्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी माझ्यासाठी मला स्पष्ट सांगितलं की लोकसभेची तयारी तुम्ही स्वतः सुरू करा. ग्रामीण भाग ते स्वतः बघणार आहे आणि शहराचा भाग त्यांनी मला आणि महेश कुटे यांनी वेगळा करायला सांगितलं. त्यामुळे मी या गोष्टीची ठाम आहे की मी यावेळेला लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. चिपळूणमध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि यावेळी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे, उदय सामंत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आपल्याकडे आलेली पदं आपल्या स्वार्थासाठी नसतात तर ती आपल्याला निवडून दिलेल्या जनतेसाठी असतात असे ते म्हणाले. तर नारायण राणे आणि उदय सामंत यांना केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणं समाधानाचं वाटतं असं देखील विनायक राऊत म्हणाले. आपल्याकडे आलेली पदं जी आहेत ना ही केवळ आपली नसतात, आपल्या स्वार्थासाठी नसतात, तर त्या पदाचा वापर जनतेच्या सेवेसाठी करायला पाहिजे. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण तुम्ही मानेसाहेब तंतोतंत अंमलात आणली. माजी मंत्री रवींद्र माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी चांगलीच फटकेबाजी केली. रवींद्र मानेंना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदम यांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा आरोप त्यांनी केला. या मोहिमेमध्ये आपण सहभागी झालो नाही असंही त्यांनी सांगितलं. तसंच नारायण राणेंच्या मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरून हटवा या मोहिमेतही आपण सहभागी झालो नव्हतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. की रामदास कदमांनी आम्हाला सर्वांना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की रवींद्र मानेंना काढा आणि मला मंत्री करा, म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे मला बाळासाहेबांच्याकडे चला, इथं एक पत्र तयार करा. रत्नागिरी जिल्ह्यातले कोण कोण पदाधिकारी होते ते काही मी विसरलो नाही, सगळ्यांनी सह्या केल्या आणि मी एकमेव सही केली नाही. आणि मग रामदास कदम आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, थैतयाट सुरू झाला. म्हणला हा रवी ह्याला इतका त्रास देतो तितका त्रास देतो आणि हा सही करत नाही म्हणजे काय, ह्याच्याकरता मी करतो म्हणजे माझ्याकरता, माझा त्रास कमी व्हायला. म्हणजे नंतर असं झालं की ती माने साहेब परवडली, भीक नको पण ते पुढचं काय ते मला येत नाही. सुभाष बनेंची भाषणच तेव्हा अशी होती असायची. मला सांगायचं तू काय भास्कर सांगतोय तुम्हाला, आम्ही मित्र. मी म्हटलं जाऊ नका दादा, वाटोळा लावील तुमचं. आजपर्यंत आमदार राहिला असतात, आजपर्यंत थोडंसं माझं ऐकलं असतात तर आजपर्यंत. तुमच्याकडे तेवढं कौशल्य आहे, तुमच्याकडे संघटन कौशल्य आहे, सगळं आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभा होतोच ना. आणि म्हणून त्यावेळेला नारायण राणेंकरता मनोहर जोशींना हटवा आणि सही करा म्हणून सांगितलं. एकमेव माणूस सांगणारा मी त्यावेळेला, कारण मी तत्वाकरता लढतो, तत्वाकरता लढत असतो आणि तत्वाकरता लढेन. मी सांगितलं मनोहर जोशींना बदलायचं की ठेवायचं ते बाळासाहेब ठरवतील, परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री नको आणि मराठा मुख्यमंत्री पाहिजे, म्हणून मी सही करणार नाही. हे नारायण राणेंच्या समोर सांगणारा माणूस मी आहे, तसंच रामदास कदमांच्या समोर देखील सांगणारा माणूस मी आहे. मुंबई गोवा हायवेच्या रखडलेल्या कामावरून मनसे आक्रमक झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली इथं मनसैनिकांनी ठेकेदाराचा जेसीबी फोडला. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिकांनी हे खळखट्याक आंदोलन सुरू केलं आणि यापूर्वी राजापूर आणि रत्नागिरीतही मनसैनिकांकडून ठेकेदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली. गायकवाड हा निलिमावर कामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी गायकवाडवर निलिमा चव्हाण हिला आत्महत्येकरता प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. निलिमाला आधी कामाचं टार्गेट देणं, मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा आरोप गायकवाडवर लावण्यात आला. 1 ऑगस्टला निलिमा चव्हाणचा मृतदेह जो आहे तो दाभोळ खाडीत सापडला होता आणि तपासामध्ये घातपात नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यानंतर थेट जाऊयात, आदित्य ठाकरे बोलतात तिथे. पत्रक निघाले
आणि त्या विद्यापीठाच्या पत्रकामध्ये शेवटची ओळ अशी आहे की जे सेनेटची निवडणूक आहेत दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. आता मुख्य गोष्ट ही आहे की आपण हे पाहिलं असेल 2010 मध्ये युवासेना जेव्हा सेनेट लढली तेव्हा 10 पैकी 8 सीट्स आम्ही जिंकलो. 2017 मध्ये जेव्हा आम्ही निवडणूक लढलो तेव्हा 10 पैकी 10 सीट्स लढलो आणि 10 पैकी 10 सीट्स जिंकलो देखील. हा 100% रिझल्ट होता. आपल्याला माहिती आहे की आमच्या समोर सगळेच पक्ष लढत होते, ज्यांच्यासोबत युती होती, ज्यांच्यासोबत युती नव्हती, प्रत्येक जण लढत होता आणि तरी देखील आमचा विजय हा चांगल्याच मताधिक्याने झाला होता. तसंच अर्थात यावेळीची जी सेनेट होती मागच्या वर्षी अपेक्षित होती ह्याच काळात, पण झाली नाही. यावर्षी सगळं प्रक्रिया सुरू झाली, वोटर रजिस्ट्रेशन सुरू झालं, निवडणूक पूर्ण कार्यक्रम जाहीर झाला. आणि साधारणपणे मी असं बघितलं देशामध्ये की एकदा निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर, आणि मी मागच्याच आठवड्यात TN सेशन साहेबांचं देखील पुस्तक वाचत होतो, कुठच्या परिस्थितीत त्यांनी निवडणुका त्या दशकांमध्ये घेतलेल्या आहेत. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही असू, अजून 1-2 संघटना असतील, काही अजून वेगळे उमेदवार असतील, अपक्ष उमेदवार असतील, ह्यांनी ठरवलेलं ही निवडणूक लढवायची. पण झालंय असं की काल हे स्थगिती आल्यानंतर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की नक्की काय असं घडलं की ही निवडणूक स्थगित झाली आहे. ह्याच्यात काही गडबड, कुठे गोंधळ झालाय का? जसं मध्यंतरी आपण पाहिलं असेल बेंगालमध्ये दंगली होतील म्हणून केंद्र सरकारने कितीतरी पथकं वेगळ्या केंद्रीय यंत्रणांच्या पाठवल्या होत्या, मग सेंट्रल फोर्सेस असतील, एजन्सीज असतील. तसं तर वातावरण इथे नाही आहे. मणिपूरमध्ये जसं पेटलं वातावरण तसं तिथे वातावरण नाही आहे. बरं, आम्ही जे काही पक्ष, संघटना, अपक्ष वगैरे लढत होतो, कुठेही वादविवाद न करता, कुठेही भांडणं न होता, कुठेही मारामारी न होता आम्ही ही निवडणूक लढत होतो. प्रत्येकाचे निवडणुकीचे जे मतदार असतात हे तुम्हाला माहिती असतं. साधारणपणे 1.25 लाख मतदारांनी ह्याच्यात स्वतःला नोंदवून घेतलं होतं. हे सगळे ग्रॅज्युएट मतदार होते. मग नेमकं झालं काय असं की काल रात्री ही बैठक घेतली आणि ही निवडणूक स्थगित झाली? काही मूलभूत प्रश्न त्याच्यात जे आपल्याला पण कदाचित पडले असतील. पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की काय घडलं, अचानक असं काय झालं की निवडणूक प्रोग्राम पूर्ण जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक स्थगित झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या पत्रकात लिहिलेलं आहे की बैठकीनुसार ही बैठक कुठे झाली, किती वाजता झाली, कोणाच्या घरी झाली, कोण कोण होतं त्या बैठकीमध्ये, बैठकीचे काही मिनिट्स आहेत का, हे कोणालाच माहिती नाही आहे. ह्याच्यात काहीतरी एक शासन आदेश असा उल्लेख आहे त्याचा, शासनपत्र. पण ह्या पत्रामध्ये देखील, शासनपत्रामध्ये देखील हे कुठचं पत्र आहे कोणालाच माहिती नाही. काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर असतील, सगळे जे अधिकारी असतील ते फोन बंद करून बसलेले आहेत. मग पुढे हा प्रश्न पडतो की जर ही निवडणूक आज स्थगित झाली असेल तर ही कधी होणार निवडणूक? जर कार्यक्रम एकदा निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर देशात कुठचीही निवडणूक रद्द होत नसेल तर मुंबई युनिव्हर्सिटीची निवडणूक हे घेऊ शकत नाहीत निवडणूक अधिकारी. बरं, 1.25 लाख जे वोटर्स आहेत त्यांनी 20-20 रुपये देऊन स्वतःच्या खिशातून जी नोंदणी केलेली आहे, पुन्हा आपण पाहिलं असेल 1.25 लाख झाल्यानंतर ह्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक वोटरची छाननी केली गेली, व्हेरिफिकेशन केलं गेलं. आणि त्या व्हेरिफिकेशन नंतर जे खोटे मतदार होते किंवा जे काही बोगस वाटत होते, काही कुठे डाऊट्स असतील, कुठे काही प्रॉब्लेम असतील, ते कमी करून साधारणपणे 95,000वरती वोटरची यादी आलेली आहे. म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 10 तारखेला निवडणूक होणार होती. आमच्या 10 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, मला वाटतं इतर काही लोकांनी फॉर्म भरले असतील. मग हे सगळं झाल्यानंतर नक्की असं काय घडलं की ही भूमिका घ्यायला लागली? माझं तर मत स्पष्ट आहे. ह्याच्यात 2 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे जे आपल्या राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते 1 नंबरचे डरपोक आहेत. डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली, नाही तर त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती, ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असती. सगळं जे काही त्यांचं पकडलं होतं ते झाकायला त्यांनी तिथे उडी मारली. मग कुठे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, जे काही झालं ते झालं. पण त्यांचा कुठे दबाव होता का? ते घाबरले का? कारण ते निवडणुकीला घाबरतात. बघा, पुन्हा लोकसभाचं देखील निवडणूक अजून होऊ शकत नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून होऊ शकत नाहीयेत. आणि मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाच्या तरी होतील, त्यासमोरही पण ते जायला घाबरत असतील तर नक्की आपण समजायचं तरी काय? मग एवढं सगळं फोडाफोड करून, म्हणजे 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, महाशक्ती स्थापन केली, एक मुख्यमंत्री, 2 एकदम भारदस्त उपमुख्यमंत्री, किती आता काय त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाहीत किती कोणासोबत आहेत. पण हे सगळं होऊन महाशक्ती त्यांच्या सोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंदे आणि भाजप सरकारनं घेऊ शकत नसतील
डरपोक असतील, घाबरत असतील, तर मग काय उपयोग आहे? दुसरी बाजू ही पण असू शकते की ही सुरुवात आहे. नेमणुकांवरनं राज्य चालवायचं, नेमणुकांवरनं देश चालवायचा. कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये देखील असंही होईल की लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि मग स्थगित येईल की नाही आता आम्हीच चालवू सगळं, निवडणुकींची गरज नाही. कारण पाहताय आपण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल हस्तक्षेप करतच आहेत, विरोधी पक्ष म्हणजे जे आम्ही देशभक्त पक्ष आहोत त्यांच्या राज्यांमध्ये. पण अजून एक पाहायला मिळते की जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक चालवत असतील, घोटाळे करत असतील, मुंबई विद्यापीठामध्ये आपण पाहिलं असेल आत्ताच्या घडीला 11 जे गव्हर्नर्स नॉमिनी असतात ते नोंदवून घेतलेले आहेत, ते रजिस्टर झालेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. मला वाटतं टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी असते, प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएन्सी असते, ह्याच्या निवडणुका झाल्यात. मग नक्की पदवीधरांची काय चूक आहे, सुशिक्षित मतदारांची काय चूक आहे की त्यांचा आवाज हा त्या सेनेटमध्ये जाऊ शकत नाही? बरं, सेनेट काय तुमचं सरकार पाडणार नाही आहे, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेट ते सरकार तुमचं पाडणार नाही आहे, त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही? 10 सुशिक्षित ग्रॅज्युएट उमेदवार जे इतर ग्रॅज्युएट्स मतदान करून देतात तुम्हाला, ते तुम्ही निवडून देऊ शकत नाही, तुम्ही ती निवडणूक स्थगित करता. कदाचित मागच्या वर्षी जे वातावरण होतं आपण पाहिलं असेल, 6 निवडणुकींमधून असंच पदवीधरांचं वगैरे ज्या निवडणुका होत्या MLCसाठी 12 MLCs पाहिजेत ह्याच्या मागे लागलेले आहेत. पण पदवीधर जी होती, शिक्षक मतदारसंघाची होती, तिथे सगळीकडे भाजपचा आणि मेंदी गटाचा हा पराभव झालेला आहे. ह्याची भीती कदाचित त्यांच्या मनामध्ये बसली असेल. पण हे लोकशाही संपवण्याचं काम आपण पाहता आपले डोळे देखत होतं. ह्याच्यावर काही आपल्याला विचार असेल तर विचारू शकतो. असं म्हणतात की बोगस पदवीधरांची अरे अब्दुल्ला शादी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे म्हण आहे. ज्यांना माहिती नाही त्याच्यात कशाला जायचं. मी मागच्या वेळी पण बोललोय की काही लोकांना थेरपीची गरज असते, प्रेमाची गरज असते. मी त्यांना ते प्रेम देत असतो, भाजपमधून त्यांना मिळत नाही. आदित्यजी कोर्टात जाणार आहात का निवडणुका घेण्याच्या असं नाही, महत्वाची गोष्ट ही आहे की कोर्टात जायच्या आधी कारणं तरी कळली पाहिजेत आम्हाला. राज्यपाल त्या बैठकीत होते की नव्हते, राज्यपालांना हा निर्णय कळवला होता की नव्हता, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे की नाही याच्यावर, हे कळलं पाहिजे. कारण तसं जर पाहिलं तर असं कुठेही काही एक सुद्धा घटना घडली नाहीये जिथे तुम्हाला वाटते की या निवडणुकीला स्थगिती द्यायला पाहिजे. बरं, छाननी तर झाली आहे ना 3 महिने. मग तुम्ही त्या रजिस्टर आणि त्या जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना काही चौकशी करणार का, त्यांची अटक करणार का की बोगस मतदार नोंदवून घेतले? छाननी होऊन सगळं होऊन जर तुम्ही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लोकशाही नकोय. पण तुम्ही कुलगुरूंना स्वतः भेटणार का? मी नाही भेटणार, मी भेटणार नाही. आमच्यात तर सेनेटर्स तिथे गेलेले आहेत जे 10 वर्ष काम करत आहेत. आमची युवासेनेची पण मंडळी तिथे जाणार आहे. त्यांना एकदम शांततेत आम्ही विचारणार की काय कारण होतं हे तर विचारणार आम्ही आणि जनतेसमोर येऊ द्या. पण हे जनतेला कळलंय की मिंदे आणि भाजप सरकार हे निवडणुकीला घाबरतं कारण त्यांना आता मॅन्डेट मिळणार नाही, ना लोकसभेत मिळणार ना मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेनेटमध्ये मिळणार. पण कारण स्पष्ट झालं तर त्यानंतर तरी कोर्टात जाण्याचा तुमचा कारण स्पष्ट झालं तर सरकारने पुढे पावलं उचलली पाहिजेत. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी असतील, कुलगुरू असतील, फोन उचलत नाहीयेत, स्पष्टीकरण देत नाहीयेत. फक्त एक ती ओळ आहे की शासनाचं पत्रक मिळालं आणि मग हे केलं. सरकार आपल्या दारी निवडणूक घ्यायला घाबरी. पण काय दबाव आहे त्याच्यामुळे उत्तर देत नाहीये. आता हे आपल्याला माहिती कसं चाललंय यंत्रणा सगळी त्यांची. कदाचित त्यांच्यावर धाड पडली असती जर निवडणुका घेतल्या असत्या तर. बिना किसी जानकारी के अचानक से चुनाव रद्द कर दी गई, क्या वजह रही कि आप लोगों ने संपर्क करने की कोशिश की? आप लोगों की कितनी तैयारी थी, क्या लगा? तैयारी तो जीत की होती है. यही अनुमान लगाते कि ज्यादा से ज्यादा सीटें जीत के आए. लेकिन अगर आप देखें तो ये जो मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव था सेनेट का था, ग्रेजुएट इसमें वोटिंग करने वाले थे और ग्रेजुएट सीट्स के लिए वोटिंग होती है. पूरा अगर आप देखें तो जो भी इलेक्शन की प्रोसेस होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी की गई थी. 10 सितंबर को चुनाव थे. कल रात को 10 सवा 10 के आसपास अगर आप देखें तो ये एक सर्कुलर आया है जिसमें कहा गया कि ये चुनाव जो है स्थगित किया गया है. इसमें कोई कारण नहीं दिया, कोई अनुमान नहीं है कि कहीं हिंसा हुआ या कुछ गलत हुआ है. इतना ही कहें कि एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये बैठक एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये चुनाव स्थगित हुए. मुझे यही जानना है कि अगर पूरे कोविड के समय में बंगाल में चुनाव आप करवा सकते हो और कोविड देश भर में फैला सकते हो, अगर पूरे हिंसाचार के समय में वहाँ पंचायत के पोस्ट ले सकते हो, मणिपुर की तो जैसी सिचुएशन यहाँ नहीं है, हालत नहीं है. किसी एक संगठन ने या एक पार्टी ने दूसरे पर कोई आरोप नहीं लगाया, कुछ नहीं, कुछ गड़बड़ नहीं है, कोई कीचड़ नहीं है, तो फिर क्यों ये स्थगित किया गया? शायद इसमें दंगे ना हुए हो इसलिए स्थगित किया गया होगा.
क्या निवेदन है? आप बीजेपी की तरफ से आरोप लगाया जा रहा है। आदित्य जी, अनेक जे विद्यार्थी चळवळीत काम करणारे तरुण असतील, पदवीधर असतील, त्यांचा हिरमोड झालेला आहे. कारण अगदी आज शेवटचा अर्ज दाखल करण्याचा हे आणि अशा पद्धतीने स्थगिती. युवा सेनेची पुढे काय भूमिका राहणार, म्हणजे आक्रमक पद्धतीने काय केलं जाणार? नाही, युवा सेना शिवसेना आम्ही हे सरकार तर पाडायला लागणार, कारण हे लोकशाही विरुद्ध सरकार आहे, देशाच्या विरुद्ध सरकार आहे. पण ह्या ज्या घटना आहेत त्याच्यातून तुम्ही यांची जी एक मानसिकता आहे ती ओळखून घ्या. जर तुम्ही त्यांना संधी दिली तर उद्या प्रेस पण बंद करतील आणि निवडणुका पण बंद करतील, देशभरात होईल. मुद्दा हाच येतो. मी ह्याच्यावर जाणार नाही की कोणाला प्लॅटफॉर्म मिळतो, स्टेज मिळतो. ज्याला लढायचं असतं, पुढे यायचं असतं राजकारणातून, ते कसे येतात, त्यांना ती आपली ताकद असते, एक इच्छाशक्ती असते. पण ही निवडणूक जे मतदार नोंदवून घेतात, स्वतःला मतदान करतात, त्यांच्या आवाजासाठी असतं. तिथे सेनेटमध्ये पदवीधरांचा आवाज जाण्यासाठी असतं. जर बाकीच्या निवडणुका तुम्ही होऊ दिलेल्या आहेत, मग ही का नाही? आदित्य जी, राज्यपाल से आप आपको दबाव है डेलीगेशन सीएम पर, जैसा कि आप कह रहे थे, दबाव है तो किसका दबाव हो सकता है? क्या उनके दबाव में ये चुनाव कैंसिल कराया गया है? मुझे तो लगता है कि सीएम तो बहुत डरते हैं, इसलिए तो वो भाग के गए थे जहां जहां गए, वो गुवाहाटी वगैरह जहां जाते हैं, और अक्सर जाते रहते हैं. क्या करते हैं मुझे पता नहीं, शायद आपको पता होगा. लेकिन यही बात है कि चुनाव लेने से डरते हैं. पुणे के अगर आप देखिए तो लोकसभा का जो एक उपचुनाव है वो लेना बाकी है. पिछले साल अगर आप देखें तो पदवीधरों का जो एक चुनाव था वो तो महाविकास आघाड़ी जीत चुकी है. और ये मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव होता है, जब आपने भी मुझे पूछा पिछले हफ्ते में, आप पूछ रहे थे कि ये खिलाफ वो होगा क्या. आणि वेगवेगळ्या विषयांना घेऊन आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेत उत्तर देताना दिसत होते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. जाता जाता एक नजर राज्यातील काही प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर.